CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. तथागत गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त सोलापुरात GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मिलिंद नगर बुधवार पेठ येथे गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक नारायण बनसोडे, विनोद भोसले, GM संस्थेचे बाळासाहेब वाघमारे, अजित बनसोडे, प्रवीण कांबळे, महेश बनसोडे आदी उपस्थित होते. GM संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड, उत्सवाध्यक्ष अभि क्षीरसागर यांनी देखील शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम आज पौर्णिमा, बुद्ध जयंती आणि या बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्यासाठी या अमोलापूया सर्वांना खूप खूप शुभेच्छा. GM मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीनं दरवर्षी त्या ठिकाणी बुद्ध जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी होते आणि आजच्या जयंतीच्या कार्यक्रमाला या जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचलं अशा सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आजचा दिवस 1 मे ज्याला आपण महाराष्ट्रात कामगार दिवस म्हणूनही संबोधतो, महाराष्ट्राच्या स्थापना दिवस म्हणून सुद्धा, आणि आज बुद्ध पौर्णिमा. वर्षभरात बऱ्याच पौर्णिमा असतात पण त्या पौर्णिमेत आणि या पौर्णिमेमध्ये खूप फरक आहे. कारण या पौर्णिमेनं बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व माणसाला कशा पद्धतीनं जीवन व्यतीत करायचं आहे हे या आजच्या दिवसाने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि या महाराष्ट्राला समृद्ध करण्याकरता या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी 1 मे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्र स्वतंत्र झाला, मुंबईला आपल्याशी जोडलं गेलं, 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यामध्ये आपल्या पूर्वजांनी, आपल्या मागच्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. आणि या सगळ्यांचा आठवण करण्याचा, कामगारांसाठी जे महाराष्ट्र चालवण्यासाठी कार्यरत असलेले आमचे कामगार आहेत, या सगळ्यांसाठी हा दिवसाचं खूप महत्त्व आहे. आत्ताच सरांनी सांगितलं की महापालिकेचं काही गोष्टीसाठी बोलावं लागतंय. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं कुणाला तरी बरं वाटण्यासाठी गोड बोलण्यापेक्षा समाजाला शांत करण्यासाठी खरं बोललेलं बरं असतंय. म्हणून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न थोडासा करतो. मी एवढंच सांगतो, सत्तेत असलेली सुद्धा आपलीच माणसं आहेत, सत्तेच्या पलीकड ही सुद्धा आपलीच माणसं आहे. पण ही दुरी चाकं जर व्यवस्थित चालवायची असतील तर ज्या काही समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर चांगला विचार विनिमय झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यातून समाजासाठी जे काय चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. मी GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या बाबतीत एवढं बोलतो. सोलापूर शहरामध्ये अनेक राजकारणी आहेत. राजकारण्यांमध्ये नाव काढायला ठरले तर आमचा नंबर कितवा येईल माहीत नाही, कारण एवढी मोठी लिस्ट आहे. पण सामाजिक संघटनेत जर नाव काढायचं ठरलं तर GM मागासवर्गीय संस्थेचं नाव 1 नंबरला बाळासाहेबांचं घेतल्याशिवाय सोलापूरची यादी तयार होऊ शकणार नाही. इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आज कालच तुम्ही बघितलं असेल की या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिरसट साहेब सोलापूरला आले होते. त्यांना त्यांनी जिथं तुम्ही आता सांगितलं की अभ्यासिका उभं करणार आहेत, संविधान भवन जिथं बाळासाहेबांचं स्वप्न आहे. आणि मला आठवत आहे की मी महापालिकेचा विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा बाळासाहेब आपण त्याच्यासाठी पाठपुरावा केला, आपण निधी सुद्धा ठेवली होती. पण शेवटचा निधी बनसोडे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कुणालाच डी शिवशंकरने आपल्याला वितरित होऊ दिला नाही, म्हणून आपले शेवटचे पैसे नाही. तर त्यावेळेस सुद्धा आपण 50 लाख रुपये आपण देण्याचा प्रयत्न केला होता प्रामाणिक. मी एवढंच सांगतो, या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, सामाजिक न्यायमंत्री शिरसट साहेब असतील, या दोघांच्या माध्यमातून आपल्याला 1 वर्षामध्ये भरीव असा निधी
माझ्या पक्षाकडनं देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करेन. बाळासाहेब, तुम्ही जे संघटन उभं केलंय, तुमचे जो सगळा मित्र परिवार आहे, तुमचे जे यांच्या सगळ्यांचं कौतुक आहे. कारण एखादी संघटना, एखादी गोष्ट काही दिवसासाठी खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत असते, पण काही वर्षानंतर तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. पण ज्या वेळेस ज्या जोशाने मी गेल्या 20 वर्षापूर्वी बाळासाहेबांना जयंती साजरी करणारा एक कार्यकर्ता म्हणून बघितला होता, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं आज अजूनही तेवढ्याच उत्साहामध्ये सामाजिक कार्य आपलं सुरू आहे आणि असंच सुरू राहावं अशा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बरेच मान्यवर आहेत, वेळेअभावी कुणाचा नाव उल्लेख राहिला असेल तर समजून घ्या. सर्वांना आजच्या 1 मेच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन, सोलापूर.